सानिध्यात एक टुमदार घर होय. डोंगराच्या कुशी, समुद्र किनाऱ्याच्या जवळ, आंबा फणसाच्या राई झाडाच्या गर्द हिरवाईत, शहराच्या गोंगाटापासून दूर, पक्ष्यांच्या किलबिलाटात, शुद्ध हवेच्या ठिकाणी, निसर्गाच्या सानिध्यात. पण आता हे आपलं स्वप्न न राहता आपल्याला साकारता येणार आहे सुयश डेव्हलपरच्या मदतीने. देवराई आणि वनराईच्या यशस्वी प्रकल्पानंतर सुयश डेव्हलपर्स आपल्यासाठी घेऊन येत आहे आमराई. देवराई, वनराई आणि आता आमराई, तुमचा हा तिसरा यशस्वी टप्पा आहे. आमराईमध्ये 36 NA प्लॉट्स आहेत. तर या प्रोजेक्टविषयी जरा थोडक्यात माहिती द्या. हे जे 36 NA प्लॉट्स आहेत ते ॲज पर NA ऑर्डर आहेत. त्यांचे 7-12 वेगळे झालेले आहेत. गटबुक नकाशे पण वेगळे झालेले आहेत. आणि ह्यामुळे तुम्ही जेव्हा प्लॉट विकत घ्याल तेव्हा 1 ते 1.5 महिन्यामध्ये हा 7-12 तुमच्या नावावर चढू शकतो. हे जे NA प्लॉट्स आहे तर NA प्रमाणे आपण 9 मीटरचे रोड सगळीकडे सोडलेले आहेत. ॲज पर NA ओपन स्पेस आहे जी आहे 25,000 स्क्वेअर फीट. ॲज पर NA ॲम्युनिटी स्पेस आहे जी आहे 12,500 स्क्वेअर फीट. सो प्रॉपर NA प्लॉट असल्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या फॅसिलिटीज तिथे वापरायला मिळतात. आमराई हे सह्याद्रीच्या पायथ्याशी आहे, अगदी समुद्र किनाऱ्याजवळ. निसर्गरम्य कोकण भूमी जर तुम्हाला घर बांधायचं असेल ना तर आमराई सारखा योग्य प्रोजेक्ट नाही, अगदी परफेक्ट आहे तुमच्यासाठी. मुख्य म्हणजे ह्यातले प्रत्येक प्लॉट हे वास्तुशास्त्राचा आधार घेऊन केलेले आहे. त्याचप्रमाणे ह्याचा जो एंट्रन्स आहे, प्रवेशद्वार आहे, ते चंद्रवेदी आहे. प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र असा सातबारा आहे, वीज आहे, नळ जोडणीची मान्यता आहे आणि त्याशिवाय प्रत्येक प्लॉटला सुपारीचं कुंपण आहे. म्हणजे नुसतंच आपलं एक वीकेंड होम आहे, गावाकडे दुसरं घर आहे असं न राहता एक गुंतवणुकीची उत्तम संधी ठरेल. डोंगराच्या पायथ्याशी, समुद्र किनारी आणि दुसरं मुख्य म्हणजे प्रमुख शहरांशी असलेली कनेक्टिव्हिटी. वास्तुशास्त्राचा आधार घेऊन हे प्लॉट्स तयार केलेले आहे. त्यामुळे तुमचं भविष्य उज्ज्वल असेल याबद्दल मला शंकाच नाही. आपण आपल्या वास्तूचं परीक्षित देशपांडे म्हणून आहेत, त्यांच्याकडून करून घेतलेलं आहे. ते स्वतः इथे प्लॉटवर येऊन गेलेत. त्यांनी पूर्ण प्लॉट चेक केला आहे आणि त्यांनी काही सजेशन्स आपल्याला दिली होती. त्याप्रमाणे आपण हे स्वस्तिक चिन्ह इथे लावलेलं आहे. पूर्ण रोडवर वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी सांगितलेल्या दिशेप्रमाणे आपण लावलेली आहे. शास्त्र सांगतं की कुठलाही प्लॉट एकतर आयताकृती असावा किंवा चौरस असावा, त्याचे चारही कोपरे 90 अंशाच्या कोनात असावेत. तर जेव्हा हे जे प्लॉटिंग केलेलं आहे, ह्यांचा जो मेन प्लॉट आहे, ह्या मेन प्लॉटमध्ये जे काही 36 प्लॉटिंग्स केलेले आहेत त्या प्लॉटिंगमध्ये प्रत्येक जर तुम्ही प्लॉट बघितला तर प्रत्येक प्लॉट हा एक तर चौरसाकृती तरी असेल किंवा आयताकृती तरी असेल. त्या प्रत्येक प्लॉटचे चारही कोपरे 90 अंशाच्या कोनात आहेत. शास्त्रामध्ये असा प्लॉट जास्त चांगला मानला जातो ज्या प्लॉटची दक्षिणोत्तर लांबी पूर्व पश्चिम लांबीपेक्षा जास्त आहे. त्याला चंद्रभेदी प्लॉट म्हणतात. हा जो देवराई आमराईचा जो प्लॉट आहे, हा प्लॉट या प्लॉटची दक्षिणोत्तर लांबी जास्त आहे पूर्व पश्चिम लांबीपेक्षा. हा महत्त्वाचा आणि सगळ्या प्लॉट धारकांना प्लॉट ओनरला दोघांना फायदेशीर असाही त्याच्यातला गुणधर्म आहे. शास्त्र सांगतं उत्तरेला विहीर असावी किंवा पाण्याचा साठा असावा. नॅचरली देवराई आणि आमराईच्या प्लॉटमध्ये उत्तरेला नॅचरली विहीर आहे. मुळात त्या प्लॉटमध्ये एंट्रीचा जो गेट आहे ते गृहक्षेत्रपदावरती आहे आणि हा गृहक्षेत्रपद हे ओनरसाठी आणि ज्यांचे प्लॉट आहेत त्यांना प्रॉस्परिटी देणारं, समृद्धी देणार आहे, समाधान देणार आहे आणि उन्नती देणार आहे. प्लॉटच्या ऑलरेडी नैऋत्य कोपऱ्यामध्ये त्यांनी हॉलिडे होम्सचं बांधलेल्या वास्तूच आहेत. शास्त्र सांगतं नैऋत्य कोपरा हा जड असावा. प्लस तुम्हाला हवे असलेली त्या प्लॉटला रिलेटेड जी काही चांगली झाडं आहेत त्या दिसल्या ते झाड असलं पाहिजे. ती झाडं तिथे वापरलेली आहेत. आज प्रत्येक प्लॉटमध्ये जर तुम्ही व्हिजिट मारले तर तुम्हाला दिसेल प्रत्येक प्लॉटवरती एक स्वस्तिक अप्लाय केलेलं आहे. इव्हन एंट्रन्सला तुमच्या एंट्रन्सपासून तो पॉझिटिव्हनेस मेंटेन करायचा प्रयत्न केलेला आहे की मुळात प्लॉटमध्ये एंट्री केल्यापासून प्लॉट अख्खा फिरोस्तपर्यंत तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जीमध्येच फिरत असता. सुयश डेव्हलपर इतके विश्वासच आहे ना आपल्या की ते आपल्याला घरी बांधून देणार आहे. आपल्यासाठी आपल्याला पाहिजे तसं. मग विचार कसला करताय? साईट व्हिजिटसाठी आणि बुकिंगसाठी खाली दिलेले नंबर आहेत ना, त्याच्यावर संपर्क साधा आणि लगेच घर बुक करून टाका.